काल आपण पझल्स वगैरे पाहिले त्याचं तुम्हाला मी वर्ड पझलचं थोडंसं शॉर्टकट मध्ये ग्रुपवर सेंड केलं होतं होमवर्क म्हणून. केलं का तुम्ही सॉल्व ते स्पेलिंग क्रिएट करायच्या होत्या? ग्रुपवर आलेला मेसेज. हो मॅम केले मी. ओके. बॉक्सचं मला पीपीटी हो क्रिएट करता नाही आला बॉक्सचा. मी डायरेक्टली शॉर्टकट मध्ये फक्त स्पेलिंग क्रिएट करण्यासाठी दिले होते. आपल्याला वर्ड्सच्या स्पेलिंग त्या ज्या आहेत त्या कम्प्लीट करण्यासाठी दिले होते तुम्हाला. 10 क्वेश्चन होते बहुतेक. 9 का 10 होते. केले का सर्वांनी सॉल्व? दीदी सॉल्व केलेले सांगतो. मीरा ओके. आजचे प्रश्न सॉल्व केले तर मॅडम विचारतात. ते क्वेश्चन जर सॉल्व केले असेल तर तुम्ही त्याच ग्रुपवर सेंड करा मला. समजलं सर्वांना? कालचे क्वेश्चन समजले का सर्वांना? थोडेसे समजण्यासाठी हार्ड होते पण मी तरी पण तुम्हाला सगळे हो मॅम समजला मॅम. काय करायचं त्याची हो प्रॅक्टिस करायची. ओके. हो मॅम. त्याचा जो उरलेला पाठ आहे तो आज पाहणार आहे का. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 6 to 15. 1 minute. Instruction for question number 6 to 15. Read the following riddles and find its answer from the alternatives. पुढील शब्दकोडी वाचा, पुढील पर्यायातून योग्य तो पर्याय शोधा. म्हणजे आपण जे डॉगचं पाहिलं होतं त्याप्रमाणे आता आपल्याला शब्दकोडी दिलेली आहे ती आपल्याला सॉल्व्ह करायची. जे डॉगवाला आन्सर होतं आय एम द पेट ॲनिमल, आय एम बार्क, असं काहीतरी होतं ते फर्स्ट आपण एज एक्झाम्पल म्हणून पाहिलं होतं ना, त्या टाईपमध्ये आपल्याला शब्दकोडी पाहायची आहे. 6. I am the fastest. I am the fastest running animals. I look like tiger. Who I am? काय विचारलेलं आहे? मी कोण आहे? ॲनिमल आहे. मी फास्टेस्ट ॲनिमल आहे. मी टायगर सारखा दिसतो. मग मी कोण आहे? मला कोणी पण ज्याला आन्सर येते त्यांनी हँड रेस करा बरं. टीचर मी सांगू? अवनिका. ओके ठीक आहे सांग. पॅन्थर. यस करेक्ट. काय सांगितले त्यांनी आपल्याला? मी ॲनिमल आहे. मी फास्ट पळतो. मी फास्ट पळतो आणि मी टायगर सारखा म्हणजे मी टायगर सारखा दिसतो. म्हणून मग कोणता ॲनिमल आहे? डॉग तर दिसत नाही टायगर सारखा, कॅट पण नाही. पॅन्थर हा ॲनिमल्स आहे तो टायगर सारखा दिसतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. समजलं सर्वांना? आता जर होमवर्कला पॅन्थर म्हणजे काय? बिबट्या. ओके नेक्स्ट. हे पहा 7 नंबर. आय ईट ग्रास. आय गिव्ह मिल्क. हू एम आय? काय सांगितलंय? मी ग्रास इट करते, मी मिल्क देते. मग हू आय एम? सावली कदम. येते का बेटा आन्सर? बफेलो. येस. फर्स्ट नंबर बफेलो, सेकंड बुल, थर्ड नंबर मंकी, फोर्थ नंबर माउस. म्हणून फर्स्ट नंबर बफेलो. बुल तर मिल्क देत नाही, मंकी सुद्धा ग्रास खात नाही, दूध देत नाही, माउस सुद्धा ग्रास खात नाही, दूध देत नाही. फक्त बफेलो ही ग्रास खाते आणि मिल्क सुद्धा देते. समजले सर्वांना? हे क्वेश्चन सोपेच हो आहे. मी. तुम्हाला इंग्लिश रीड करणं प्रॉपरली जमलं पाहिजे आणि त्याचे थोडे थोडे अर्थ म्हणजे जे आपल्या दररोजच्या जीवनातले जे शब्द आहे, आपण व्होकॅब्युलरीचा पार्ट पाहिलाय ना, ते सगळे शब्द आपल्याला हो मी. मराठीमधून पण समजणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला हे सॉल्विंग क्लूचे जे क्वेश्चन आहे ते सोडवणं सोपं जाईल. समजलं सर्वांना? ठीक आहे. टीचर. हा यस टीचर. ओके. यस टीचर. I am the king of flowers. I am pink. Who am I? मी राजा आहे फ्लावरचा. मी पिंक आहे तर मी कोण आहे? एक मिनिट मी विचारते एका एकाला. मी सांगू? कोणीही म्हणायचं नाही मी सांगू का. जे मी पहिलं त्याला सांगू? विचारणारच नाही. अद्विका भोर. आराध्या.
गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. Question A. I am the king of flowers. I am a pink. Who am I? रोज मॅम. Yes, correct. टीचर Yes, correct. Mute करा. रोज हे आन्सर करेक्ट. वीरा काय प्रॉब्लेम आहे? टीचर 4 नंबर काय असतंय? डॅफोडिल काय माहिती. थांबा एक मिनिट, मी सर्च करून सांगते. मी पण पहिल्यांदाच पाहिले. ती स्पेलिंग आय थिंक सो आहे ना, ते काय झाले, खूप सारे स्पेलिंग पीपीटी मध्ये हे झाले बघा. इथं पण ऑफ ऑफ फ्लावर दिसतंय का? हे ऑफ फ्लावर हे पण जरा जॉईन झाले, ते पाहते मी. हे स्पेलिंग काहीतरी झाले असेल, मिस्टेक झालेली स्पेलिंग मध्ये. हे पण मी पहिल्यांदाच नाव रीड केलेलं आहे. ते पीपीटी क्रिएट करताना जरा प्रॉब्लेम येतोय. समजलं वीरा? इथे पण पहा काय झाले, रोज झाले, लिली झाले, इथं 1 झालंय. 1 नंतर मध्येच 3 केलाय. मग ते चेंज, हे असंच काहीतरी झाले असणार. एखाद्या फ्लावरचं नाव असणार इथे आणि ते मिस्टेक झाली स्पेलिंग मध्ये. आय एम द किंग ऑफ फ्लावर्स. आय एम अ पिंक. हू आय एम. मी फुलांचा राजा आहे. माझा कलर पिंक आहे. मग मी कोण आहे? मग फुलांचा राजा कोण असतो आपल्याला माहितीये. गुलाब हा फुलांचा राजा असतो. म्हणून फर्स्ट नंबरचा आन्सर करेक्ट आहे. मराठीत काय म्हणते? काय काय बोलली वीरा? टीचर मेरीगोल्डला मराठीमधून काय म्हणते? झेंडू. झेंडू समजलं? येस टीचर. ओके. हो मॅम समजलं. नेक्स्ट. पीपल कॉल मी स्टुपिड. आय व्हॉट इज दिस? 1 मिनिट. अरे हां. पीपल कॉल मी स्टुपिड. आय ब्रेव व्हेन आय वॉन्ट. आय कॅरी लोड अ वॉशरमॅन. हू आय एम. कोण सांगते आन्सर? अथर्व सांगतो का आन्सर? अथर्व. ओके, मी पहिलं मराठीतून सांगते म्हणजे तुम्हाला सांगा मॅडम सोपं जाईल. समजून सांगा. ओके, मी पहिलं मराठीतून सांगणार आहे, मग मी विचारते काय काय आन्सर. माझं चुकलं. पीपल कॉल मी स्टुपिड. मला लोक काय बोलतात? मूर्ख बोलतात. आय ब्रेव व्हेन आय वॉन्ट. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ओरडतो. अथर्व म्यूट कर जरा, समजून सांगते ना. मॅम मी सांगू? नो. कोण आहे? सारा आहे का? वेट म्यूट करा आता. मी आता अथर्वला विचारलं होतं ना, वेट करा 1 मिनिट. कोण कोणी अनम्यूट केलंय रे? अथर्व म्यूट कर. ठीक आहे. पीपल कॉल मी स्टुपिड. मला लोक काय बोलतात? मूर्ख. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ओरडतो. आय कॅरी लोड अ वॉशरमॅन. मी ओझे वाहणाऱ्या लोकांचं, ओझेवाल्याचं लोड जो असतो, ते ओझे जे असतो तो मी कॅरी करतो, म्हणजे वाहून नेतो. हू आय एम. मग मी कोण आहे? हॉर्स, डॉंकी, क्रो, गोट. येते का अथर्व? डोंकी. मी सांगू? कोण म्हणताय? डोंकी. येस करेक्ट. डॉंकी. हॉर्सला आपण स्टुपिड कधी म्हणतो का? नाही. डॉंकीलाच आपण स्टुपिड म्हणतो, हे आपण माहिती. आपण असंच दररोजच्या वापरामध्ये पण काही काही वेळेस आपण म्हणतो गाढवासारखाच आहे हा, तर म्हणतो ना. अथर्व म्यूट कर. नेक्स्ट. I use clay and wheel. I make pots. Who am I? वीरा. मी मराठीतून पहिले सांगते. आय यूज क्ले. मी माती आणि चाकाचा वापर करतो, उपयोग करतो, यूज करतो. आय मेक पॉट्स. मी मडके बनवतो, पॉट्स भांडी बनवतो. हू आय मी कोण आहे? वीरा. कुंभार. कोण? कुंभार. कुंभार. येस करेक्ट. कुंभारलाच इंग्लिश मध्ये काय बोलतात? 1 मिनिट म्यूट कर. ज्याला येते त्याला विचारते मी. म्यूट कर बेटा. म्यूट कर पहिलं तू. भ्रमर.
सांगणार आहे मी आन्सर, पण विचारती जर एखाद्याला येत असेल तर. भ्रमर तुला येतंय का? नाही. ओके, म्यूट म्यूट कर. इकांश. सांग ना. मॅम आराध्या म्यूट करायचंय. मॅम मी तन्मय सांगू सांग. ओके, वॉटर येस करेक्ट. पॉटर. पॉटर म्हणजेच काय असतं? कुंभार. समजलं विरा? विरा समजलं का? कार्पेंटर म्हणजे काय असतं रे? सुतार यस करेक्ट. कार्पेंटर म्हणजे काय? सुतार. पॉटर म्हणजे काय? कुंभार. टेलर म्हणजे काय? या सगळ्यांचा सगळ्यांचा अर्थ सांगा. हो चालू आहे. सगळ्यांचा अर्थ सांगा. सगळ्यांचाच अर्थ सांगतीये. टेलर म्हणजे काय? कोणाला येते का टेलर म्हणजे काय? कपडे शिवणारा येस, कपडे शिंपी. शिवणारा म्हणजे शिंपी. हेअर ड्रेसर म्हणजे कोण? इस्त्रीवाला होय, नो. हेअर ड्रेसर म्हणजे इस्त्रीवाला नसतो. केस कापणारा Yes, केस कापणारा. नावे. नावी हो हो, न्हावी. झालं? वीरा समजलं तुला? कार्पेंटर म्हणजे सुतार, पॉटर म्हणजे कुंभार, टेलर म्हणजे शिंपी, हेअर ड्रेसर म्हणजे न्हावी, केस कापणारा. समजलं का? सर्वांना समजलं का? हो मॅम हो ओके, नेक्स्ट. हो मी समजलं. बरं बरं. I can live in water. I can live in outside of water. आणि ऐका, एक मिनिट. मी जोपर्यंत एखाद्याचं नाव घेत नाही तोपर्यंत अनम्यूट खोलू नका. आराध्या, तुझा चान्स झालेला आहे बेटा. सर्वांना आलं पाहिजे. सारखं सारखं म्हणायचं नाही. मी सांगू का? I can live in water. I can live in outside of water. I croak when it rains. Who I am. काय सांगितलंय? मी पाण्यातही राहतो, मी पाण्याच्या बाहेरही राहतो. आणि मी काय करतो? ओरडतो, म्हणजेच डरकतो. हु ॲम आय. मी कोण आहे? हा, वैभवी सांग आन्सर. फ्रॉग कोण? फ्रॉग फ्रॉग. येस करेक्ट. बघा, पाण्यात राहणारा आणि पाण्याच्या बाहेर. पाण्यात राहणारा फिश आहे, पण त्यांनी सांगितले आय कॅन लिव्ह इन आउटसाइड ऑफ वॉटर. मी पाण्याच्या बाहेर सुद्धा राहू शकतो. फिश राहू शकतो का? नाही. आणि फिश ओरडतो का? नाही. म्हणून फ्रॉग हे आन्सर करेक्ट आहे. समजलं सर्वांना? यस टीचर. ओके, नेक्स्ट. My color is blue. My home is pen. You write me on paper. Who am I? काय सांगितलंय? माझा कलर निळा आहे. माझं घर पेन आहे. यू राईट मी ऑन पेपर. तुम्ही मला पेपरवर लिहिता. हु एम आय. मग मी कोण आहे? 1 मिनिट. मी एक जणाला विचारते. शौर्य. शौर्य आहे का? इंक इंक येस करेक्ट. इंक. काय सांगितलंय त्यांनी? माझा कलर कसा आहे? ब्ल्यू आहे. आणि माझं घर काय आहे? पेन. म्हणजे मी पेन मध्ये राहतो असं. मग पेन मध्ये राहणारी गोष्ट काय असती? इंक. म्हणजेच काय असतं? शाई. आपण जी वापरतो ती. समजलं सर्वांना हे दोन्ही क्वेश्चन? कोण असा आहे की? ओके ठीक. कोण असा आहे का हे 2 क्वेश्चन समजले नाही? ठीक आहे, घेते मी नेक्स्ट. हां. People read me in the morning. I am made of papers. I tell you happenings. Who am I? People मला सकाळचं वाचतात. मी पेपर पासून बनलेला आहे. मी तुम्हाला हॅपनिंग्स म्हणजे काय गोष्टी घडतात ते सांगतो. हु एम आय. रेडमी 9
पॉवर हे कोण आहे का? अनम्यूट करता का? नेम टाकत जावा, मला समजेल म्हणजे. आयुष वायळ आहे का? आयुष वायळ. टीचर बुक. बुक 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 तर ऑप्शन नाहीच आहे. मॅडम न्यूजपेपर. मी विचारलं होतं श्रावण तुला, आन्सर करेक्ट सांगितलंय, बट तुला विचारलं होतं बेटा मी. असं करायचं नाही परत. आन्सर करेक्ट आहे तुझं, पण जोपर्यंत मी विचारत नाही तोपर्यंत सांगायचं नाही अनम्यूट करून. कारण का तू आता एका वेळेस तू एकदा सांगितलं, तुझ्यासोबत अजून 4-5 जणांनी सांगितलं असतं तर मला काही सुद्धा ऐकू आलं नसतं. समजलं श्रावण? ओके. काय सांगितलंय? पीपल रीड मी इन द मॉर्निंग. मी कोणाला विचारलं होतं पहिलं? आयुषला. आयुष लक्ष दे बेटा. पीपल रीड मी इन द मॉर्निंग म्हणजे मला लोक काय करतात, सकाळचं वाचतात. आय एम मेड ऑफ पेपर्स. मी पेपर पासून बनतो. आय टेल यू हॅपनिंग्स. मी तुम्हाला जे घडलेलं आहे ते हॅपनिंग्स ते सांगतो. हु आय एम घडामोडी सांगतो, म्हणजे हु आय एम आय, मी कोण आहे असं विचारले. आयुषनी काय सांगितलं होतं? बुक. बुक सकाळ सकाळ कोण वाचतं का? नाही. म्हणजे स्टुडंट जे आहे, जे स्कूलला जातात ते वाचतात, पण सर्वच जण वाचतात का? पीपल सांगितले तर स्टुडंट सांगितलंय का? नो, पीपल सांगितले, म्हणून पीपल म्हणजे लोक जे आहे ते सर्वजण येतात, म्हणून बुक येत नाही. नोटबुक, नो. नोटबुक मधून आपल्याला काय हॅपनिंग्स भेटतात का? नाही. न्यूजपेपर, म्हणून न्यूजपेपर हे सर्वजण सकाळचे वाचतात आणि तो पेपर पासूनच बनलेला असतो आणि त्याच्यामधून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी भेटतात, म्हणजे घडामोडी काय घडलेल्या आहेत त्या समजतात. ग्लास तर नाही, विंडो पण नाही, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. समजलं सर्वांना? हो मॅम. ओके, नेक्स्ट. आय गिव्ह यू मेडिसिन. आय टेल यू युअर सिकनेस. आय वेअर व्हाईट ड्रेस. हु एम आय. काय सांगितलंय? मी तुम्हाला मेडिसिन देतो. आय टेल यू युअर सिकनेस, तुमचा सिकनेस म्हणजे तुम्हाला जो थकवा आलाय त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आय वेअर व्हाईट ड्रेस, मी व्हाईट ड्रेस घालतो. हु एम आय, मग मी कोण आहे असं विचारलंय. 1 मिनिट. साई डोलसे आहे का? 2 नंबर. काय? डॉक्टर. यस, करेक्ट. काय डॉक्टर. सांगितलंय? मेडिसिन कोण देतं आपल्याला? टीचर, डॉक्टर, फार्मर, पॉटर. डॉक्टरच देतात, ह्याच्यावरूनच आपल्याला लगेच समजलं पाहिजे डॉक्टर हे करेक्ट आन्सर आहे. समजलं सर्वांना? हे दोन्ही क्वेश्चन असं आहे का कोण समजलेलं नाही ते? हे दोन्ही पण क्वेश्चन असं कोण आहे? समजलं मॅम. ओके, ठीक आहे. समजलं मॅम. I give you flowers and fruits. Birds sit on me. I give shadow. इकांश म्यूट करायचंय. I give shadow and shelter. Who am I? काय सांगितलंय? मी तुम्हाला फ्लावर्स देतो, फ्रुट्स देतो. बर्ड्स माझ्या सिट ऑन मी, माझ्यावर बसतात. आय गिव्ह यू शॅडो म्हणजे मी तुम्हाला सावली पण देतो, निवारा देतो. हु एम आय, मग मी कोण आहे असं विचारलंय. 1 मिनिट. शीतल, शीतल रणवारे काय? सारा सांग. ओके ओके, अनम्यूट केलेले. ठीक आहे. मॅम 3 नाव नंबर. नाव काय तुझं पहिले सांग बेटा. आरवी. आरवी. हा. ओके, ठीक आहे. बा, काय सांगितलंय? मी तुम्हाला आरवी म्यूट कर. म्यूट कर. हा. आय गिव्ह यू फ्लावर्स अँड फ्रुट्स. बस सिट ऑन मी. काय सांगितलं? मी तुम्हाला फळं फुलं देतो, पक्षी माझ्या अंगावर बसतात, मी तुम्हाला सावली सुद्धा देतो आणि निवारा सुद्धा देतो. तर मी कोण आहे विचारले. ऑल म्हणजे भिंत, भिंतीपासून आपल्याला फ्लावर फ्रुट्स भेटतात का? नाही. बर्ड्स, बर्ड्स पासून फ्लावर फ्रुट्स भेटतात का? नाही. ट्री, यस, ट्री पासून आपल्याला फ्लावर्स भेटतात, फ्रुट्स भेटतात, पक्षी पण त्यांच्या अंगावर बसतात आणि आपल्याला ट्री पासून निवारा सुद्धा भेटतो, सावली सुद्धा भेटते. समजलं सर्वांना?
म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. 5 मिनिट नंतर मीटिंग आपली लिव्ह होणार आहे. सर्वांनी त्याच लिंकवर जॉईन व्हायचं आहे. समजलं का? हो मिस. ओके, हो मिस. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हो मॅम. हां, ओके. हां, आपले क्वेश्चन झालेले सॉल्विंग क्ल्यूज वरचे. कोणाला काही डाऊट आहे का? मी ह्या टाइप मधले क्वेश्चन तुम्हाला सॉल्विंगला दिलते. फक्त हे जे बॉक्स केलेले आहे ना ते नव्हते दिले, फक्त स्पेलिंग टाकल्या होत्या. होमवर्क साठी दिलं होतं ग्रुपवर. कोणी कोणी केलंय सांगा बरं मला. मी केलंय. ओके, आणि तुम्ही मग ग्रुपवर सेंड नाही केला होमवर्क? सेंड करता येतोय ना होमवर्क आता तुम्हाला? ज्यांनी कोणी केलाय त्यांनी काय करायचं, होमवर्क ग्रुपवर सेंड करायचा. समजलं का सर्वांना? हो मिस. हो. हो मिस. ओके, आता नेक्स्टच्या 20 मिनिट्स मध्ये आता आपण 2-3 मिनिट झाल्यानंतर आपली मीटिंग लिव्ह होणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला एक सांगते. ओके, तोपर्यंत आपल्याकडे 3 मिनिट आहे. तोपर्यंत मी तुमच्याकडून हे रीड करून घेते. कोणाकोणाला इंग्लिश किती रीड करता येते ते पाहते. 1 मिनिट. कारण का मी नेक्स्ट 20 मिनिट्स जेव्हा आहे तेव्हा आपल्याला क्रियापदाची प्रॅक्टिस घ्यायची. शौर्य कोळेकर, अनम्यूट कर बेटा. Get to share the what रुपीज 15 50 free on purchase on परचेस rupees of rupees 100 100 आहे का? 1 नाहीये बेटा, नीट बघ. 500. 500 हम्म, ओके ठीक आहे. रुपाली, हा कोण आहे? रुपाली पिळाने. कॅमेरा ऑन ठेव. मॅडम मी वाचू. हो, इकांश म्यूट कर बेटा. तुला नाही सांगितलं ते. रुपाली कोण होता आता? रुपाली पिळाने आहे का? इकांश म्यूट करायचंय. रीड करता का? रुपाली कोण होतं ते, म्हणजे पॅरेंट्सचं जर नाव असेल तर. ओके, न वरद चव्हाण. यस मॅम. हे रीड कर बेटा. गेट हे इथं एरो दिसतोय माझा? खाली अप all two टाइप्स types of garment. यस Yes, H-R-I-T. Yes, shirt. यस T-R. Fly. ट्राउजर्स ट्राउजर्स Trousers. Jeans. A-R-E. All available. From. Yes, all O-M. From